आज माझ्या मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत. असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहिती आहे, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण, त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय. महिना 21,000च्या आत. काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल. आता मात्र माझी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे. आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.